अरे कोणी गप करेल का? किती रडतंय ते बाळ? आई बाबांना पण कळत नाही का? अरे गप करा ना. सेठ, अरे काय झालं? असं का ओरडतोय? अगं बघ ना किती रडतंय ते बाळ. सेठ, अरे लहान बाळ आहे ते. अगं कळतंय मला. आता लहान मुलांचा पण त्रास व्हायला लागलाय मला. ते दुमण्याचे शब्द कानात घुमतायत माझ्या. मोठी बाई दिवस सारखं सारखं तेच बोलत्या डोक्यामध्ये. त्यात हे बाळ. सेठ, हे बघ, जे आपल्या हातात नाहीये त्याचा विचार करून काही होणार आहे का? मग काय करू अदिती? आता काय करू शकतोस तू? काही नाही ना. कॉफी पी, थंड होईल. अदिती, मला वाटते बाळ रडत नाही. हे मला चिडवतोय. सेठ प्लीज शांत हो आता. टेन्शन घेऊन काही होणार नाही. अदिती तुला कळतंय का? मला सगळं कळतंय, पण तुला काही कळतंय का? आता काय कळायचं बाकी आहे का? सेठ, बऱ्याच दिवसांनी आपल्याला असा मोकळा वेळ मिळालाय. इतकी छान रात्र आहे. दोघच घरात आहोत. हातात कॉफीचा मग आहे. जरा होणाऱ्या बायकोशी रोमॅन्टिक व्हावं, पण नाही. तुझं माझ्याकडे लक्ष सुद्धा नाहीये. तसं नाही अदिती. नाहीये ना तसं काही? मग चल 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 ये ना. हे दे मला. काय करतेस? थांब ना जरा. अगं काय करतेस ते तरी सांग. 1 मिनिट थांबशील का? ते कशाला? दिवस गेले म्हणजे काय रे? पल्लू काकी नानीला सांगत होती मोठ्या बाईला दिवस गेले म्हणून विचारलं. प्लीज स्टॉप इट यार. सेठ, इथे माझ्या डोक्यातून मोठ्या बाईच्या प्रेग्नन्सीचा विचार जात नाहीये. आणि तुझं काय चाललंय हे? तुलाच बरं वाटावं म्हणून करत होते ना. सतत तोच विचार केला की स्ट्रेस वाढतो, तो कमी व्हावा म्हणून करत होते. तुझ्यासाठी करत होते. तुला ऐश्वर्याच्या फिलिंग्स कळतात, पण माझ्या फिलिंग्स नाही कळत. सॉरी, काय करायचं ते कर. बघ टेन्शन जातंय का? आणि गेलं ना की सांग मला. मी जाते झोपायला. अगं ऐक, मला तुला दुखवायचं नव्हतं. अदिती, अदिती, अदिती माझं ऐक ना. अदिती, घ्या चहा घ्या. अगं स्वेटर आणायचं ना सोबत. या अवस्थेत काळजी घ्यायला पाहिजे. गंमत केली मी तुझी, पण मलाही वाटतं आपण अजून एक चान्स घ्यायला काय हरकत नाही. तुझं असंही तुझं सतत लक्ष मुंबईला असतं, सिद्धूकडे. त्याला एक भाऊ झाला म्हणजे तुझं गावात निदान मन तरी रमेल. अहो काय बोलताय तुम्ही? काही कळतंय का? काही नाही. आमचं नवरा बायकोचं बोलणं चालू आहे. अगं हळू बोल, नाही तर लोक मला मारतील ना. हे गंमत करत होतो मी तुझी. हे वय आहे का अशी गंमत करायचं? तो वयाचा काय संबंध? मस्करी केली ती माझ्या बायकोशी. तू अशी चिडलीस तशी मी परकेबाईची छेड काढली. आता हसायला काय झालं? अगं तुला आठवतंय लग्नानंतर आपण पहिल्यांदा सिनेमा बघायला गेलो होतो? आठवतंय ना, तुम्ही मला जय संतोषी माता सिनेमा दाखवला होता. आणि थिएटर मध्ये तुझा हळूच हात धरला होता. तेव्हा पण अशीच ओरडली होती तू. बाईची छेड काढली म्हणून लोक मला मारायला आली होती. तेव्हा तू स्वतःहून म्हटली माझे नवरा आहे म्हणून, नाही तर माझी काही खैर नव्हती. काय झालं? बघता बघता दिवस कसे सरले कळलंच नाही. तेव्हा मला सिनेमा दाखवायला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला तात्यांची परमिशन घ्यायची होती. तुम्ही आठवडाभर प्रॅक्टिस करत होतात. नाहीतर काय, आपल्याला एकत्र खोलीत भेटायला आणि बोलायला 4 दिवस लागले. आणि आपले वीर लग्नाआधीच होणाऱ्या बायको सोबत फ्लॅट मध्ये अडकलेत. अगो बाई, अहो चला लवकर चला. अहो पण चहा राहू दे चहा. तिकडे मुंबईला काय झालं असेल? अहो तुमचा टाइमपास बंद करा आता, चला. अगं तुलाच थंडी वाजत होती ना, म्हणून चहा आणायला गेलो होतो. हो झाला चहा, गेली थंडी. चला लवकर.
तिकडे मुंबईला जाऊन चावीवाला पण शोधायचा आहे. अगं तू नको काळजी करू, चावीवाला आपलीच वाट बघतोय. चल. अहो हे घ्या, मला नको. अदिती प्लीज उघड ना दरवाजा. अगं मला तसं बोलायचं नव्हतं ग. अगं रागाच्या भरात बोलून बसलो मी. सॉरी. हवं तर मला शिक्षा दे बस, पण प्लीज रागवू नकोस. हे बघ कान पकडतो आणि उठा बशा काढतोय बघ. प्लीज. मी अजिबात बाहेर येणार नाहीये. किती ओरडलास माझ्यावर. तुझं प्रेमच नाहीये माझ्यावर. आता हे काय नवीन? नाही नाही, नवीन नाही, जुनच आहे. ते प्रत्येक मुलीचं असंच असतं. काय झालं की लगेच बोलायचं तुझं माझ्यावर प्रेम नाही आणि मोकळं व्हायचं. तुला कसं माहित सगळ्या मुली असंच म्हणतात? म्हणजे मी सोडून आणखी कोणीतरी? आता तर अजिबात बाहेर येणार नाही. अगं नाही 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 अदिती, अगं काय बोलतेस तू हे? अगं तुला सोडून मी दुसऱ्या मुलीकडे फिरकून तरी बघितलंय का कधी? आणि मुलगी समोरून आली तर मान खाली घालतो आणि चालत जातो. अगं तुझी शपथ घेतो. आजपर्यंत केलंच तसं, पण आता तुझ्या समोर माझ्यापेक्षा सुंदर मुलगी आली तर? नाही, तरी माझं तुझ्यावरच प्रेम असणार आहे. आणि ती माझ्यापेक्षा समजूतदार असेल तर? तरी मला तूच हवी. तुला समजून घेईन मी. ती अजिबात भांडणारी नसेल तर? तुला सहन करेन मी. काय? नाही नाही, म्हणजे तुला कसलाही त्रास सहन करायला लावणार नाही मी. नेहमी सुखात ठेवीन. आणि तिला गर्दीचा त्रास होत नसेल आणि तुझ्या फॅमिली बरोबर गावी राहायला ती सहज तयार झाली तर? अगं काही झालं म्हणजे जग इकडचं तिकडे झालं तरी मला तुझ्याशीच लग्न करायचंय आणि हे माझं ठरलंय. तुला सोडून मी दुसऱ्या कुणाचाही विचार करत नाही ग. प्लीज अदिती, आता तरी बाहेर ये ना. नाही, असं नाही बाहेर येणार मी. तुला प्रूव्ह करावं लागेल की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. अदिती अगं, प्रेम करायचं असतं, ते प्रूव्ह करायचं नसतं. पण तुला करावं लागेल. आता प्रेम कसं प्रूव्ह करायचं? तुम्हाला माहितीये, बाळा जोजोरे सिरियल मध्ये ना मोनिकाला तिसरं बाळ झालं. हो मग? अहो गेल्या वर्षी सुरू झाली ती सिरियल आणि वर्षभराच्या आतमध्ये तिला तिसऱ्यांदा बाळ झालं. पल्लू कसं शक्य आहे? अहो एका वर्षात 3 शक्य नाहीये, पण आता आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली, वर्षातून एक तर किमान शक्य आहे की नाही? त्या मोनिकाच्या मुलांमध्येच मी माझी मुलं बघते. किती नशीबवान आहे ती. पल्लू अगं ती सिरियल आहे. सिरियल वेगळी असते आणि रिअल लाईफ वेगळं, कळलं? आणि मला सांग, तू एवढा वेळ सिरियल बघतेस, तितकाच जर का तू अभ्यास केला असतास ना, तर आता तू स्वतःच्या मुलाला शिकवत बसली असतीस. येऊन जाऊन नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास. मी काय म्हणते, मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर अभ्यास करते ना, म्हणजे माझा आणि बाळाचा, आमच्या दोघांचा एकत्र अभ्यास होईल. तसंही गरोदरपणात पुस्तकं वाचतातच ना? हो, पण ते गर्भसंस्काराचे पुस्तक असतात. मी ग्रॅज्युएशनची वाचते ना, म्हणजे त्यातून त्यांना चांगलं शिक्षण मिळेल, चांगले संस्कार होतील. हे चांगलंय, सगळंच काम होईल. ऐका ना. लांब हो, आधी लांब हो. एकदा सांगितलं ना की अगोदर ग्रॅज्युएशन आणि मग नंतर बघू. सगळे कपल म्हणतात लग्नानंतर आधी मूल होऊ दे, पण तुमचं आपलं वेगळंच. अशाने कसं मूल होणार आपल्याला? माझं ग्रॅज्युएशन कधी होणार? तोपर्यंत काहीही होणार नाही. मला सांग, आपण आजारी पडण्याच्या अगोदर गोळ्या खातो का? नाही ना. मग त्यामुळे अगोदर ग्रॅज्युएशन आणि नंतर मग मुलाचं बघू. आता हे गोळ्या, आजारपण ह्यांचा काय संबंध? अरे अहो कुठे लागलं? ऐक, काय करायचं म्हणजे अदिती खुश होईल?
लव्ह यू अदिती. मी तुझ्यासाठी काही करू शकतो. आता तू नक्कीच खुश होणार. आई आई ग, सॉरी, खूप लागलंय का? कंबर गेली वाटतं. आता कोण आलं? पल्लू, पल्लू अगं काय झालं? काही नाही, काही नाही. बाळा, अरे कसला आवाज आला? आत येऊ का? हो हो, ये. अरे काय झालं? मी हे असं त्याचं काय झालं ना, त्यांना वाटलं मी त्यांच्या उजव्या साईडला झोपलीये, तर ते कुशी होत होते आणि ते खाली पडले. हो ना? हो 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 हो, असंच म्हणायचंय त्यांना. बाळा काय राहा वेंदळेपणा. हो ना, एवढा वेंदळेपणा तर मी पण कधी करत नाही. काळजी घे रे बाळा. पल्लू, तू पण काळजी घे ग. मी कशाची काळजी घेऊ? ते मला नाही माहित. हे बाळा भाऊजींना म्हणाले म्हणून मी तुला सांगते. नानी, आपली पोरं आता मोठी होत चालली, पण तू अजून वेंदळी ते वेंदळीच. हो ना. अरे हो ना, काय आमची मुलं मोठी होतील असं म्हटलं मी. बघा जमलं तर यावर्षी. अरे आप्पाची बातमी ऐकून तर धक्काच बसला होता, पण तुमची अशी गोड बातमी मिळाली तर आनंदच होईल आम्हाला. अहो, मी पण यांना हेच सांगत होते, तर माझ्यापासून दूर पळतात म्हणून पडले खरं तर. हे हिचं असंच असतं. त्याच्यामुळे म्हटलं की आधी ग्रॅज्युएशन, मग नंतर सगळं, तोपर्यंत काहीच नाही. बघा तुमचं काय ते ठरवा, पण अशा हातपाय मोडून घेऊ नका. चल नानी. या, बसा बसा. मी पाय दाबून देऊ का? नको नको, आधीच तुझा रोमॅन्स खूप महागात पडलाय. दूर हो तू. सर तिकडं. अगं ऐक. अगं सेठ, झोपलास की काय? नाही, झोपलो नाहीये, जागा आहे. अदिती प्लीज ये ना बाहेर. अगं कंटाळलोय मी, एकटा आहे. मी नाही येणार. आधी तू प्रूव्ह कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे, मगच मी येईन. असं कसं करणार? मला काहीच सुचत नाहीये. खरंच नाही जमते मला प्रूव्ह करायला. मग अजिबात येणार नाही मी. असा कसा रे तू? काहीच कसं कळत नाही तुला? आपल्या गर्लफ्रेंडला एखादं छानसं सरप्राईज द्यावं. तसे खूप सरप्राईज देतोस तू, पण त्याने राग येतो मला. मग भांडण होतं आपल्यात. आपल्यातलं प्रेम वाढेल असं एखादं सरप्राईज दे की. आपली गर्लफ्रेंड आपल्यासाठी स्पेशल आहे असं तिला सुद्धा फील करून दे. पण नाही, काहीच जमत नाही तुला. हा बघ, हा चावीवाला आहे. अहो, तुम्हाला सगळे लॉक उघडता येतात ना? हो. काय आमचा मुलगा अडकलाय आणि त्याच्याबरोबर त्याची होणारी बायको देखील अडकली आहे. हो, काळजी वाटते ना. चला पटकन आपण त्यांना फ्लाईटच्या बाहेर काढूया. चला लवकर. दाबलंय ना तू बटन एकदा. सारखं सारखं बटन दाबल्याने लिफ्ट काय लवकर येणार आहे का? अगं थांब, लिफ्ट येईल एवढ्यात. माझ्याकडे वेळ नाहीये तेवढा. अगं आपला सिद्धू 6व्या मजल्यावर राहतो. तो 22व्या मजल्यावर राहत असेल तरी चालेल. तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ. मी चालले. अहो दादा, तुम्ही चला ना. चला पटकन. वो हमारा लड़का जरा घर में अड़का है ना, इसलिए वो थोड़ा काळजी में है. अहो मला मराठी येतंय. येतं? चला की मग. अदिती, अदिती, काय झालं? अदिती, मला काय करायचं काय कळत नाहीये. डोकंच चालत नाहीये माझं.
आणि मोठ्या बाईची प्रेग्नन्सीची गोष्ट माझ्या डोक्यातून जात नाहीये आणि मला कसं तरी होतंय ग, म्हणून मी गावी चाललोय. तू एक काम कर, तू आराम कर, उद्या सकाळी जा. तू आताच थांब. हा बरं, मी निघतो. म्हणून मी थांबले. सेठ, सेठ, हे सगळं खरंच तू माझ्यासाठी केलंयस? तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी करणार? प्रेम प्रूव्ह कसं करतात हे नाही माहित मला, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे एवढंच माहिती आहे मला. आणि हेच प्रेम मला आयुष्यभर मिळालं की मग झालं. आणि काय हवं? हे काय, तू माझा कुर्ता घातलायस? हो, आता काय करणार? तू तर मला जवळ घेत नाहीस, म्हणून मी तुझ्या कुर्त्याला जवळ केलं. सॉरी आदिती, मी रागावलो तुझ्यावर. आदिती, मी परत असं वागलो ना, तू हवं तेवढं रागव माझ्यावर, पण प्लीज माझ्यापासून स्वतःला कधी लांब करू नकोस. सॉरी. तू का सॉरी बोलतेस? मी सुद्धा रागावले ना तुझ्यावर, पण तू हे सगळं टेन्शन विसरून जावंस म्हणून मुद्दाम केलं मी हे सगळं. एक मिनिट, म्हणजे तू आतमध्ये आणि हे प्रूव्ह वगैरे? सेड, अरे मला तू असं टेन्शन मध्ये असलेलं नाही आवडत. मला तुझी अवस्था कळतेय, पण या सगळ्यात आपणच धीराने घ्यायला हवं ना. मोठ्या बाईंना, अप्पांना आपणच धीर द्यायला हवा. आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. काय झालं? हे तुझ्या कुर्त्यामध्ये खूप छान दिसतेस. माझा कुर्ता माझ्यासारखाच सूट होतोय तुला. पण मी तुला एक सांगू का, हा कुर्ता तुझ्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक आहे. हो का? येईल कोणीतरी. येऊ दे, मी नाही घाबरत. हो? आणि तुझ्या घरचे आले तर? आले तर मी सांगेन की ही माझी होणारी बायको आहे आणि मी न घाबरता हिच्यावर प्रेम करणार आहे. हा या दादा, हीच ती खोली. जागा कामाला. अहो लवकर उघडा. अगं थांब जरा, वेळ तर दे त्याला. अहो काही होतंय का? काय झोपेची खोटी केली तुम्ही? का काय झालं? कोण बोललो तुम्हाला? ती बाहेरून लॉक आहे, ती आतून कडी लावलेली. काय आतून बंद केलं? बेल वाजवा, आतून उघडतील दरवाजा. माझं काही काम नाही इथं. म्हणे माझे पैसे द्या. अरे तूच तर म्हणाला ना माझं काही काम नाहीये, मग कसले पैसे? अहो एवढ्या रात्री आलो ना तुमच्या बरोबर. काम तर काही केलं नाही ना. अहो कशाला वाद घालताय? द्या त्याचे पैसे. आलू कशा करताय? काय चाललंय? हे घ्या. ठीक आहे. आत्ता कोण आलं असेल बघतो.